नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये अखेर किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोर दराडे आहेत। ओ काय सांगाल, आता तुम्ही सर्टिफिकेट देखील मिळाले, विजयाचं तुम्हाला पत्र मिळालंय, काय भावना? सर्वात महत्त्वाची भावना अशी आहे, मी गेल्या 6 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत होतो, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना अतिशय 1160 कोटी रुपये देऊन आज राज्यातला 98% शिक्षक पगार घेतो। याचा सातत्याने आमच्या शिक्षकांच्या मनात असल्यामुळे सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षकांनी साहेबांवर विश्वास ठेवून मला प्रचंड मताने विजय केला। त्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं भाऊ चौधरी असतील, आप्पा करंजकर असतील, लवटे अण्णा असतील, यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये मला पूर्ण भावापेक्षा आणि सगळ्या फॅमिलीपेक्षा साथ दिली, त्यामुळे आज विजय झाला असं मी सांगू शकतो। नक्कीच साहेब, काय सांगाल, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दराडे साहेबांच्या प्रचारादरम्यान सभा झाली, त्यानंतर या ठिकाणी संजय राऊतांची देखील सभा झाली, टीका देखील करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांच्या सभेवर। आपल्या सर्वांना माहीत आहे की आदरणीय किशोर दराडे साहेब पहिले 6 वर्ष आमदार होते, त्यानंतर पुन्हा त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली। पहिल्या दिवसापासूनच जेव्हा उमेदवारी AB फॉर्म दिला आणि जाहीर झाली, त्याच दिवशी आमचा विजय हा त्या ठिकाणी निश्चित होता। कारण मागच्या 6 वर्षात किशोर दराडे साहेबांनी जे काही शिक्षकांसाठी काम केलेलं आहे, मतदारसंघासाठी जे काही काम केलं आहे, त्यामुळे हा विजय एक निश्चित होता। आणि आपल्याला माहीत आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने ह्या सगळ्या निवडणुकीवरती लक्ष ठेवून होते। त्यांच्या ह्या निवडणुकीच्या दरम्यान 3 ते 4 दौरे ह्या ठिकाणी झाले, नाशिकमध्ये झाले, शिर्डीमध्ये झाला, जळगावमध्ये झाला। आणि हा शिक्षक वर्गात ज्या काही समस्या होत्या सोडवण्यासाठी त्यांनी शिक्षकांना ज्या गोष्टी पाहिजे त्या समजावून सांगितल्या। आणि हा खरं तर सर्व शिक्षक वर्ग असेल, आमचे पदाधिकारी असेल आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा विजय आहे। नक्कीच आता आपला विजय झालेला आहे, शिक्षकांनी आपल्या बाजूने कौल दिलेला आहे, आता आपलं शिक्षकांसाठी पहिलं काम काय असेल? नाही, सर्वात महत्त्वाचं आमचं काम तर जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे हा सातत्याने आमचा आग्रह आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे केला आहे। 20 डिसेंबरला नागपूरला अधिवेशन झालं, त्या अधिवेशनमध्ये 26,412 लोकांना जुनी पेन्शन योजना देतो म्हणून सांगितलं, त्यातले 5,500 लोकांना दिलेले, आता 21,000 लोकांना राहिलेले उलट ते येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी त्याचा पाठपुरावा करून ते पेन्शन मिळवून देण्याचं पहिलं काम करणार आहे। दुसरं महत्त्वाचं काम, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी 1160 कोटी रुपये दिले, त्यामुळे 20% अनुदान आमच्या सर्व शिक्षक बांधवांना मिळालं। पण आता 20% देऊन खूप दिवस झाले, आता प्रचलितप्रमाणे 40%, 40% 60%, 80% असं द्यावा, ही प्रामुख्याने आमची मागणी। तिसरी मागणी अशी आहे की आश्रमशाळांचा वेळेत बदल करण्यासाठी बरेच आमचे बांधव आदिवासी भागामध्ये राहतात, त्यांचा शाळेचा टाईम 11 ते 5 करा, ही सगळे प्रामुख्याने विद्यार्थीची आणि शिक्षकांची पालकांची मागणी, ती मागणीसुद्धा मी त्यांची पूर्ण करणार आहे। नक्कीच आप्पा, कुठेतरी लोकसभेनंतर या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते गुळवे, त्यांना देखील या ठिकाणी विजय होईल असा आत्मविश्वास होता, मात्र आपला उमेदवार या ठिकाणी विजय झालेला आहे। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्यामध्ये काम या 2.5 वर्षामध्ये करतात, आमचे किशोरजी दराडे गेली 6 वर्षे या मतदारसंघामध्ये काम करताना शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या घेऊन त्यांनी जे काही आंदोलनं केली मध्ये, म्हणजे सरकारमध्ये असताना किंवा सरकारच्या बाहेर असताना सुद्धा आंदोलनं करून त्या शिक्षकांसाठी जे काही त्यांनी आत्तापर्यंत परिश्रम घेतले, त्याचं हे फळ असं आज आपल्याला इथं या ठिकाणी म्हणावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। यांनी ज्या ज्या काही मागण्या, जे काही पाठपुरावा त्या ठिकाणी शासन दरबारामध्ये केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ देऊन आता जसं त्यांनी उमेदवार म्हणून किशोर दराडेजी यांनी सांगितलं की 1100 कोटी रुपये शिक्षकांच्या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करून मान्य करून घेतले आणि त्यांना त्यांच्या पदरात पाडून दिले, त्याचे हे फळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगले कामं करतील। आणि याच्यानंतरसुद्धा या मतदारसंघावरती कायम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा आमचाच या ठिकाणी अधिकार राहील, अशा प्रकारचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू। किशोर दराडे त्याच्यासाठी पाठपुरावा करतील आणि विधान भवनामध्ये सर्व शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांच्या मागण्या घेऊन कायम लढा देत राहतील, हेच त्यांचं ध्येय धोरण यानंतर सुद्धा कायम राहील। नक्कीच आप्पा, धन्यवाद। आपण या ठिकाणी बघितलं किशोर दराडे यांच्या विजयानंतर त्यांच्या कुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व पदाधिकारी जे आहेत त्या मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी सर्टिफिकेट घेतल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोष देखील करण्यात आलाय। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।